नमस्कार दोस्तों, आप सभी को हमारे चैनल पर फिर से स्वागत है। चलिए देखते हैं कुछ नए शब्दकोश, अनुवाद और उसको हम वाक्य में कैसे प्रयोग करते हैं ये भी जानेंगे। तो चलिए आगे बढ़ते हैं। लेसन 63 दिशा निर्दिशा। ऊपर मेले, नीचे ಕೆಳಗೆ, ऊपर जाना, ಮೇಲೆ ಹೋಗುವುದು, ऊपर जाओ, ಮೇಲೆ ಹೋಗು, नीचे उतरो, ಕೆಳಗೆ इली, भवन के ऊपर या फिर कट्टड़द मेले या फिर बिल्डिंग के ऊपर, बिल्डिंग मेले, सीढ़ियों के नीचे, ಮೆಟ್ಟಿಲುಗಳ ಕೆಳಗೆ, कलम मेज पर है या फिर पेन ಮೇಜಿನ ಮೇಲಿದೆ या फिर टेबल ಮೇಲೆ पेन ಇದೆ, ऊपर ಮೇಲಕ್ಕೆ या फिर ಮೇಲುಗಡೆ, नीचे ಕೆಳಕ್ಕೆ या फिर ಕೆಳಗಡೆ, उसे ऊपर खींचो, ಅವನನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತು, उसे ऊपर खींचिए, ಅವನನ್ನು ಮೇಲಕ್ಕೆ ಎತ್ತಿ, उसे नीचे धकेलो, ಅವನನ್ನು ಕೆಳಕ್ಕೆ ದೂಡಿ। ये पुल्लिंग के अनुवाद है। स्त्रीलिंग और नपुंसक लिंग के अनुवाद आप कमेंट बॉक्स में लिख सकते हो। ऊपर तुदी, तल तड़ा या फिर बुड़ा, सीढ़ी के ऊपर, एणिय मेले या फिर शिखर पर भी आप बोल सकते हो, उसको हम तुदी बोलते हैं, या फिर एक एंड को भी हम तुदी बोलते हैं, या फिर नोक हम जिसे बोलते हैं उसे भी तुदी कहा जाता है। तो तुदी का अनुवाद अनेक हो सकते हैं। वाक्य के अनुसार, शब्दों के अनुसार हम जिसे संबोधित करते हैं वैसे हम कनेक्ट कर सकते हैं। झील के नीचे, ಹೊಳೆಯ ತಳ, बर्तन के नीचे, ಪಾತ್ರೆಯ ಬುಡ, बाएं ಎಡ, दाएं बल, बाईं तरफ ಎಡಗಡೆ, दाईं तरफ ಬಲಗಡೆ या फिर ಬಲಕ್ಕೆ, बाएं दाएं मुड़ो, बलಕ್ಕೆ तिरगु या फिर ಎಡಕ್ಕೆ तिरगु, मेरा घर एक बाईं ओर या फिर दाईं ओर एक आम का पेड़ है, ನನ್ನ ಮನೆ ಎಡಗಡೆ या फिर ಬಲಗಡೆ ಒಂದು ಮಾವಿನ ಮರ ಇದೆ, सामने ಮುಂದೆ, पीछे ಹಿಂದೆ, सामने की तरफ ಮುಂದುಗಡೆ या फिर ಮುಂದಕ್ಕೆ, पीछे की तरफ ಹಿಂದುಗಡೆ या फिर ಹಿಂದಕ್ಕೆ, सामने आ जाओ ಮುಂದಕ್ಕೆ बा या फिर ಮುಂದೆ बा, सामने आइए ಮುಂದಕ್ಕೆ बन्नी, वापस जाओ ಹಿಂದಕ್ಕೆ होगी या फिर ಹಿಂದೆ होगी, हमारे घर के सामने या फिर पीछे एक पार्क है, ನಮ್ಮ ಮನೆಯ ಮುಂದುಗಡೆ ಇಲ್ಲ ಹಿಂದುಗಡೆ ಒಂದು ಪಾರ್ಕ್ ಇದೆ। मैं में ಒಳಗೆ, बाहर ಹೊರಗೆ या फिर अंदर ಒಳಗೆ बाहर ಹೊರಗೆ, के भीतर ಒಳಗಡೆ या फिर ಒಳಕ್ಕೆ, के बाहर ಹೊರಗಡೆ या फिर ಹೊರಕ್ಕೆ, अंदर आइए ಒಳಗೆ ಬನ್ನಿ, अंदर आओ ಒಳಗೆ ಬಾ, बाहर जाओ ಹೊರಗೆ ಹೋಗು, बाहर जाइए ಹೊರಗೆ ಹೋಗಿ, वह अपनी कक्षा के अंदर है, ಅವನು ಅವನ ತರಗತಿ ಒಳಗಡೆ ಇದ್ದಾನೆ। इस ಇದು, उस ಅದು, इस तरफ ಈ ಕಡೆ, उस तरफ ಆ ಕಡೆ, इस तरफ आओ ಈ ಕಡೆ ಬಾ, उस तरफ जाओ ಆ ಕಡೆ ಹೋಗು, उसका घर इस तरफ है ಅವನ ಮನೆ ಈ ಕಡೆ ಇದೆ,
अस्पताल उस तरफ है, ಆಸ್ಪತ್ರೆ ಆ ಕಡೆ ಇದೆ. के बगल में ಪಕ್ಕದಲ್ಲಿ, आस पास के या फिर के पास ಹತ್ತಿರ. वो मेरे पास बैठता है. ಅವನು ನನ್ನ ಹತ್ತಿರ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ या फिर ನನ್ನ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಕುಳಿತುಕೊಳ್ಳುತ್ತಾನೆ. उस पेड़ के पास एक सांप रहता है. ಆ ಮರದ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಒಂದು ಹಾವಿದೆ, या फिर ಆ ಮರದ ಹತ್ತಿರ ಒಂದು ಹಾವಿದೆ, या फिर ಆ ಮರದ ಹತ್ತಿರ ಒಂದು ಹಾವು ಇರುತ್ತದೆ. उसका घर पास में ही है. ಅವನ ಮನೆ ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಇದೆ, या फिर ಹತ್ತಿರವೇ ಇದೆ. मंदिर के पास एक नदी है. ದೇವಸ್ಥಾನದ ಹತ್ತಿರ ಒಂದು ಹೊಳೆ ಇದೆ. चारों ओर ಅಕ್ಕ ಪಕ್ಕ, ಸುತ್ತ ಮುತ್ತ. नो वन इज अराउंड मी. ನನ್ನ ಅಕ್ಕಪಕ್ಕ या फिर ಸುತ್ತಮುತ್ತ ಯಾರೂ ಇಲ್ಲ. मेरे आसपास कोई नहीं है. ನನ್ನ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಯಾರೂ ಇಲ್ಲ, या फिर ನನ್ನ ಸುತ್ತಮುತ್ತ ಯಾರೂ ಇಲ್ಲ. ಎದುರುಗಡೆ ಸಾಮ್ನೆ. ದ ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಈಸ್ ಅಪೋಸಿಟ್ ದಿ ಸ್ಟೇಷನ್. ಪೋಸ್ಟ್ ಆಫೀಸ್ ಅಂಚೆ ಕಚೇರಿ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ ಎದುರುಗಡೆ ಇದೆ. पोस्ट ऑफिस स्टेशन या फिर पुलिस स्टेशन. तो यहाँ पे देखिए पोस्ट ऑफिस स्टेशन के आगे है या फिर स्टेशन के सामने है. अंचे कचेरी ನಿಲ್ದಾಣದ ಎದುರುಗಡೆ ಇದೆ, या फिर पोस्ट ऑफिस ಸ್ಟೇಷನ್ನಿನ ಎದುರುಗಡೆ ಇದೆ. दोनों तरफ ಎರಡು ಕಡೆ. देर आर ट्रीज ऑन बोथ साइड्स ऑफ माई होम. मेरे घर के दोनों तरफ पेड़ हैं. ನನ್ನ ಮನೆಯ ಎರಡೂ ಕಡೆ ಮರಗಳಿವೆ. ಧನ್ಯವಾದ. Click subscribe, click on the bell icon and click on all to get notified when we post a new video. If you want to watch more videos, click on the channel and click on playlists and follow any playlist that you want.